स्टँडर्ड 11 मॅथ पार्ट फर्स्ट चॅप्टर 4 डिटर्मिनंट्स अँड मॅट्रिसेस मधला आपण आज शिकत आहोत कन्सिस्टन्सी ऑफ 3 इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. Here a1x plus b1y plus c1 equal to 0, a2x plus b2y plus c2 equal to 0 and a3x plus b3y plus c3 equal to 0. Now these 3 equations are linear equation and where there are 2 variables x and y, x and y, x and y. These are 3 equations are linear equations in 2 variables x and y, x and y, x and y, x and y. Now these 3 equations are said to be consistent when they have a common solution. These 3 linear equations are said to be consistent if they have common solution. तर ह्या 3 इक्वेशनला हे जे 3 इक्वेशन्स आहेत ते लिनियर इक्वेशन्स आहेत आणि त्यांच्यामध्ये जे व्हेरिएबल आहेत ते एक्स अँड वाय आहेत आणि ह्याला आपण ह्या 3 इक्वेशनला आपण कन्सिस्टन्स केव्हा म्हणणार आहे जेव्हा त्यांच्यामध्ये एखादं कॉमन सोल्युशन आहे की जे सोल्युशन हे इक्वेशन सॅटिस्फाय करतात. कॉमन सोल्युशन म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू ह्या जर कॉमन असतील ह्या 3 इक्वेशनसाठी तर याचा अर्थ हे तिन्ही इक्वेशन्स हे कन्सिस्टंट आहे असं आपण समजतो.